नमस्कार. नमस्कार. आज आपण एका अशा स्रोतावर नजर टाकणार आहोत जो एका उद्योग समूहाच्या पहिल्या वर्धापन दिनाचं वर्णन करतो. हो. हा समूह आहे प्रत्युष उद्योग समूह आणि हा कार्यक्रम उदगीरमध्ये झाला. आता वरवर पाहिलं तर हे फक्त एका कार्यक्रमाचं रिपोर्टिंग वाटू शकतं, बरोबर. पण आपण थोडं खोलात शिरलो की नाही तर यातून एका विशिष्ट व्यवसाय मॉडेलच्या यशाची कहाणी समोर येते. अगदी बरोबर. आणि या स्रोताचं वैशिष्ट्य काय आहे की तो फक्त काय घडलं हे सांगत नाही, तर त्या मागच्या भावना, ध्येय आणि एक समुदाय कसा तयार होतो यावर जास्त भर देतो. त्यामुळे आजच्या आपल्या ह्या चर्चेत आपण फक्त कार्यक्रमाचं वर्णन नाही करणार, तर त्या वर्णनाच्या आधारे या उद्योग समूहाची कार्यपद्धती कशी आहे, त्यांची रणनीती काय असू शकते आणि त्यांच्या यशामागे नक्की काय दडलंय. हो, याचाच आपण आज सविस्तर उलगडा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या मूळ संकल्पनेपासून. म्हणजे हा समूह नक्की का सुरू झाला. स्रोतानुसार याची स्थापना 3 मुख्य विचारांवर आधारित आहे. हो, 3 स्तंभ आहेत म्हणायला हरकत नाही. पहिला म्हणजे घरबसल्या व्यवसायाची संधी देणं. बरोबर. दुसरा, महिलांना स्वावलंबी बनवणं. आणि तिसरा म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाला उद्योजक बनवण्याचं स्वप्न दाखवणं. हे विचार ऐकायला खूप प्रेरक वाटतात की नाही. हो, आणि हे तिन्ही विचार आहेत ना, ते एका विशिष्ट व्यवसाय मॉडेलकडे निर्देश करतात, ज्याला आपण साधारणपणे डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग म्हणतो. ओके, डायरेक्ट सेलिंग. हो, या मॉडेलमध्ये कंपनी थेट ग्राहकांना उत्पादनं विकत नाहीत, तर ती काय करते, स्वतंत्र वितरकांचं म्हणजे डिस्ट्रीब्युटर्सचं एक जाळं तयार करते. अच्छा. आणि मग हे डिस्ट्रीब्युटर्स स्वतः उत्पादनं वापरतात आणि इतरांना विकतात. म्हणजे ही जी घरबसल्या व्यवसायाची संधी आहे ती खरं तर लोकांना या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर बनायची संधी देणं आहे. अगदी बरोबर. आणि मग प्रत्येकजण उद्योजक ही संकल्पना कशी येते इथे. इथेच तर खरी गंमत आहे, कारण प्रत्येक डिस्ट्रीब्युटर हा फक्त एक विक्रेता नसतो, तर तो एक प्रकारे स्वतःचा छोटा व्यवसाय चालवत असतो. म्हणजे त्याला किती कमाई करायची, किती वेळ काम करायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. त्यामुळे हे आपल्या पारंपरिक नोकरीपेक्षा खूप वेगळा आहे. आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याचा मुद्दा तो इथे कसा जोडला जातो. त्याचं असं आहे की ह्या मॉडेलचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे कामाच्या वेळेची लवचिकता. हो, ते तर आहे. आता बऱ्याचदा महिलांना घरगुती जबाबदाऱ्यांमुळे पूर्ण वेळ नोकरी करणं शक्य होत नाही की नाही. बरोबर. अशा वेळी हे मॉडेल त्यांना त्यांच्या सोयीनुसार काम करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची एक चांगली संधी देतं. आणि म्हणूनच ह्या क्षेत्रात महिलांचा सहभाग खूप मोठा असतो. ही एक व्यावसायिक रणनीती आहे जिला सामाजिक उद्दिष्टाची जोड दिली आहे असं म्हणता येईल. पण मला एक प्रश्न पडतो, ही समान संधी खरोखरच सगळ्यांसाठी सारखी असते का. कारण नेटवर्क म्हटलं की डोळ्यासमोर एक उतरंड येते, एक पिरॅमिड येतो. हा खूप महत्वाचा आणि योग्य मुद्दा आहे. कागदोपत्री संधी नक्कीच समान असते, म्हणजे कोणीही यात सामील होऊ शकतं. पण अशा नेटवर्क आधारित मॉडेलमध्ये एक व्यावहारिक आव्हान असतं. ते काय. असं की जे लोक सुरुवातीला जोडले जातात किंवा ज्यांच्याकडे टीम तयार करण्याची क्षमता जास्त असते, म्हणजे नवीन लोकांना नेटवर्कमध्ये आणण्याचं कौशल्य, त्यांना इतरांपेक्षा जास्त फायदा मिळतो. त्यामुळे समान संधी असली तरी यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला लागणारी मेहनत आणि कौशल्य हे वेगवेगळं असू शकतं. अच्छा, म्हणजे फक्त उत्पादन विकण्याचं कौशल्य असून भागत नाही, तर लोकांना आपल्यासोबत जोडण्याचं कौशल्यही तितकंच महत्वाचं ठरतं. अगदी तेच खरं कौशल्य आहे. बरं, आता या समूहाच्या नेतृत्वाबद्दल बोलूया. कोण आहेत यामागे. स्रोतामध्ये काही प्रमुख नावांचा उल्लेख आहे. कंपनीचे MD माजी राहुल बिरादार सर. त्यांच्या दूरदृष्टीला आणि नेतृत्वाला यशाचं श्रेय दिलं गेलं आहे. कोणत्याही नेटवर्क मार्केटिंग कंपनीसाठी ना एक करिश्मा असलेलं नेतृत्व खूप महत्वाचं असतं. का. कारण इथे लोकांना पगारानेही बांधून ठेवता येत नाही, त्यांना ध्येयाने आणि प्रेरणेने बांधून ठेवावं लागतं. त्यामुळे MDची भूमिका ही फक्त कंपनी चालवण्यापुरती मर्यादित नसते, तर हजारो डिस्ट्रीब्युटरसाठी एक प्रेरणा स्रोत बनण्याची असते. त्यांच्यासोबतच कंपनीच्या को-फाउंडर कीर्ती बिरादार मॅडम यांचाही उल्लेख आहे. आणि वर्णनानुसार त्यांनी टीमला मार्गदर्शन केलं आणि हजारो महिलांना प्रेरणा दिली. म्हणजे इथे नेतृत्वात एक पुरुष आणि एक महिला अशी जोडी दिसते. हो, आणि हे खूप हुशार रणनीती असू शकते. जसं आपण आधी बोललो की या व्यवसायात महिलांचा सहभाग मोठा असतो. बरोबर. अशा वेळी एक महिला नेतृत्वस्थानी असली की इतर महिलांना त्यांच्याशी जोडलं जाणं सोपं जातं.
त्यांना एक आदर्श मिळतो की आपणही इथपर्यंत पोहोचू शकतो. हे फक्त मार्गदर्शनापुरतं राहत नाही, तर ते एक प्रकारचं भावनिक नातं तयार करतं. नेतृत्वासोबतच भागीदारीचाही उल्लेख आहे. राजेश पाटील सर आणि समिधा पाटील मॅडम हे ज्वेलरी पार्टनर्स आहेत. त्यांच्या सहकार्याचा आणि विश्वासाचाही यशात वाटा असल्याचं म्हटलंय. हो, पार्टनरशिपमध्ये विश्वास हा शब्द महत्वाचा आहेच, पण व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर एका चांगल्या उत्पादनाची जोड असणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे प्रॉडक्ट चांगला नसेल तर काहीच होणार नाही. डिस्ट्रीब्युटर्सनं विकण्यासाठी जर एक दर्जेदार आणि आकर्षक उत्पादन मिळालं तर त्यांचं काम खूप सोपं होतं. त्यामुळे ज्वेलरीसारखं उत्पादन निवडणं जे महिलांच्या आवडीचं आहे, ही एक चांगली व्यावसायिक चाल असू शकते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे या कार्यक्रमाला तब्बल 700 पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स उपस्थित होते. 700? एका वर्षात 700 लोकांचा टप्पा गाठणं हे खूप प्रभावी आहे. खूपच. याचा अर्थ कंपनीची लोकांना आकर्षित करण्याची आणि त्यांना नेटवर्कमध्ये सामील करून घेण्याची रणनीती यशस्वी ठरली आहे. निश्चितच. हा आकडा फक्त लोकांचा विश्वास दाखवत नाही, तर कंपनीच्या रिक्रुटमेंट इंजिनची ताकद दाखवतो. 700 लोकांना एका वर्धापन दिनासाठी एकत्र आणणं हे दाखवतं की ते स्वतःला कंपनीचा एक अविभाज्य भाग मानतात. आणि अशा कार्यक्रमांमधूनच कंपनी ही संकल्पना मागे पडते आणि परिवार किंवा समुदाय ही भावना दृढ होते, जी या मॉडेलसाठी खूप आवश्यक असते. या स्रोतामध्ये स्टार डायरेक्टर, गोल्ड डायरेक्टर आणि सिल्वर डायरेक्टर असे उल्लेखही आहेत. ही फक्त पदं आहेत की यामागे काही विशिष्ट रचना आहे? नाही, ही केवळ पदं नाहीत. ती या व्यवसाय मॉडेलची एक कामगिरीवर आधारित रचना आहे. म्हणजे साधारणपणे तुम्ही आणि तुमच्या टीमने मिळून किती विक्री केली आहे यावर तुमचा स्तर किंवा रँक ठरतो. जसं की सिल्वर डायरेक्टर होण्यासाठी एक विशिष्ट विक्रीचा टप्पा गाठावा लागतो आणि मग या प्रत्येक स्तरावर कमिशन आणि बोनसचं प्रमाणही वाढत जातं. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची प्रगतीची शिडीच आहे. अगदी. जी लोकांना अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन करते. हो, यामुळे लोकांना एक स्पष्ट लक्ष मिळतं आणि ते अधिक मेहनत करतात. ही एक प्रभावी प्रेरणा देणारी यंत्रणा आहे. आणि जेव्हा कार्यक्रमात अशा डायरेक्टरचा सत्कार होतो तेव्हा इतरांनाही वाटतं की आपणही मेहनत करून या स्तरावर पोहोचू शकतो. जे रिकग्निशन महत्वाचं ठरतं. हो, कामगिरीची दखल घेणं हा अशा कार्यक्रमांचा एक महत्वाचा भाग असतो. आता या सोहळ्याच्या स्वरूपाकडे वळूया. याला फक्त एक सेलिब्रेशन न म्हणता विश्वास, मेहनत, यश आणि एकतेचा भव्य उत्सव असं म्हटलं गेलं आहे. आणि श्रोत्यातील वर्णन खूप भावनिक आहे. हो आहे. उदाहरणार्थ हसरे चेहरे, यशाचे आनंदाश्रू आणि एकमेकांसाठी उभं वाहण्याची भावना. या वातावरणातून कंपनी कोणता संदेश देऊ पाहत होती? अशा कार्यक्रमांमधून मिळणारा संदेश खूप विचारपूर्वक तयार केलेला असतो. इथे 2 मुख्य संदेश दिले गेले आहेत असं मला वाटतं. कोणते? पहिला म्हणजे यशाचा मंत्र मेहनत, संयम, सातत्य आणि टीमवर्क. हा संदेश या मॉडेलमध्ये खूप महत्वाचा आहे, कारण इथे यश लगेच मिळत नाही. बरोबर. अनेकदा लोकांना नकार पचवावे लागतात, सुरुवातीला कमाई कमी असते. अशा वेळी त्यांना टिकवून ठेवण्यासाठी या मूल्यांची सतत आठवण करून देणं गरजेचं असतं. आणि दुसरा संदेश कोणता? दुसरा संदेश अधिक शक्तिशाली आहे. तो म्हणजे प्रत्येक डिस्ट्रीब्युटर हा कंपनीचा कणा आहे आणि प्रत्येकाचं यश हाच कंपनीचा खरा विजय आहे. वाह, हे वाक्य केवळ कौतुक नाही, ही एक रणनीती आहे. जेव्हा तुम्ही एका डिस्ट्रीब्युटरला कंपनीचा कणा म्हणता तेव्हा तुम्ही त्याला जबाबदारीची आणि महत्वाचं असल्याची भावना देता. यालाच आपलेपणाची भावना किंवा सेन्स ऑफ ओनरशिप म्हणता येईल का? अगदी तोच शब्द. कारण हे डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचे कर्मचारी नाहीत. त्यांना पगार मिळत नाही. त्यांना कामावर येण्यासाठी कोणी बंधन घालू शकत नाही. अशा वेळी त्यांना कामाशी जोडून ठेवण्याचं एकमेव साधन म्हणजे ही आपलेपणाची भावना. जेव्हा त्यांना वाटतं की ही माझी कंपनी आहे आणि माझ्या यशातच कंपनीचे यश आहे, तेव्हा ते अधिक प्रामाणिकपणे आणि जास्त मेहनत घेऊन काम करतात. ते यशाचे आनंदाश्रू त्याच भावनेचं प्रतीक असू शकतं. आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची भावना, हे वाक्य टीमवर्कच्या गरजेला अधोरेखित करतं, ज्याबद्दल आपण आधी बोललो. हो, कारण या मॉडेलमध्ये वैयक्तिक यशासोबतच टीमचं यशही महत्वाचं असतं. बरोबर? बरोबर. तुमच्या टीममध्ये लोकांनी चांगली कामगिरी केली तर त्याचा फायदा तुम्हालाही होतो. त्यामुळे इथे स्पर्धा असली तरी सहकार्याची भावना निर्माण करणं हे कंपनीच्या फायद्याचं असतं. आणि हा कार्यक्रम त्याच भावनेला अधिक घट्ट करण्याचा एक प्रयत्न आहे. या स्रोतानुसार हा वर्धापन दिन फक्त भूतकाळाचा आढावा नव्हता,
तर तो भविष्यासाठी एक नवा संकल्प होता. त्यांचे पुढचे ध्येय काय आहे? त्यांची भविष्यासाठीची योजना सुद्धा त्यांच्या मूळ संकल्पनेशी आणि व्यवसाय मॉडेलशी जोडलेली आहे. अच्छा. ते म्हणतात की त्यांना आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, आणखी जास्त उद्योजक घडवायचे आहेत. आणि प्रत्येक घरात आर्थिक स्वातंत्र्य पोचवायचे आहे. हो हे तर त्यांच्या मूळ ध्येयाचाच विस्तार आहे. हो, पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाची वाढ ही त्याच्या नेटवर्कच्या विस्तारावरच अवलंबून असते. बरोबर. आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचणे म्हणजे नेटवर्कमध्ये आणखी डिस्ट्रीब्युटर्स जोडणे, आणखी जास्त उद्योजक घडवणे म्हणजे त्या डिस्ट्रीब्युटर्सना यशस्वी करणे, जेणेकरून ते टिकून राहतील आणि नवीन लोकांना आकर्षित करतील. त्यामुळे हे ध्येय त्यांच्या व्यावसायिक गरजेतूनच आलेलं आहे. आणि प्रत्येक घरात आर्थिक स्वातंत्र्य पोहोचवणे हे खूप मोठं आणि महत्वाकांक्षी ध्येय आहे. अशा ध्येयाचा कंपनीला काय फायदा होतो? व्यवसायाच्या विस्ताराला अशा मोठ्या सामाजिक उद्दिष्टाची जोड दिली की नाही, की लोकांना त्यासोबत जोडलं जायला अधिक प्रेरणा मिळते. म्हणजे ते फक्त पैसे कमवण्यासाठी काम करत नाहीत. बरोबर. लोकांना वाटतं की ते फक्त पैसे कमवण्यासाठी उत्पादन विकत नाहीत, तर ते एका मोठ्या बदलाचा, एका मिशनचा भाग होत आहेत. यामुळे त्यांच्या कामाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो आणि ते अधिक वचनबद्धतेने काम करतात. ही एक अतिशय प्रभावी, प्रेरणादायी रणनीती आहे. तर या स्रोताच्या आपल्या सखोल विश्लेषणामधून एक गोष्ट स्पष्ट होते. प्रत्यूष उद्योग समूहाचं यश केवळ एका उत्पादनावर किंवा कल्पनेवर अवलंबून नाही. त्यामागे एक स्पष्ट व्यवसाय मॉडेल आहे, जे डायरेक्ट सेलिंगच्या तत्वांवर काम करतं. अगदी बरोबर. आणि त्या मॉडेलला यशस्वी करण्यासाठी जे जे घटक आवश्यक असतात ते सर्व या स्रोतामध्ये दिसतात. जसं की एक प्रेरणादायी नेतृत्व, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन देणारी रचना, समुदायाची किंवा परिवाराची भावना निर्माण करणारे कार्यक्रम आणि कामाला अर्थ देणारं एक मोठं सामाजिक ध्येय. या सर्व गोष्टी मिळून त्यांच्या पहिल्या वर्षाच्या यशाचा पाया रचला गेला आहे. हो. म्हणजे एका वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं वर्णन आपल्याला एका कंपनीच्या संपूर्ण बिझनेस स्ट्रॅटेजीचा आरसा दाखवू शकतं. हो. आणि या सगळ्या माहितीच्या आधारे एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. तो कोणता? जेव्हा एखादा उद्योग समूह प्रत्येक घरात आर्थिक स्वातंत्र्य पोहोचवण्याचं ध्येय ठेवतो आणि त्यासाठी नेटवर्क मार्केटिंगसारखं मॉडेल वापरतो, तेव्हा त्या स्वातंत्र्याची खरी व्याख्या काय असते? ते केवळ कमिशनमधनं मिळणाऱ्या उत्पन्नापुरतं मर्यादित असतं, की त्यात खऱ्या अर्थाने निर्णय क्षमता, व्यावसायिक कौशल्य विकास आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य यांसारख्या गोष्टींचाही समावेश असतो? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.